आली मी टेरिसवर आणि टेरिसवरचं वातावरण तुम्हाला दाखवते मी. इतकं भारी वाटत आहे, पण पाऊस काही येऊन नाही राहिला. नागपूरला पाऊस यावर्षी भरपूरच कमी दिसत आहे मला. आणि आमच्या शेतातली पेरणी पण झाली नाही अजून, कारण का पाऊस नाही आला आहे. पाऊस आल्याशिवाय पेरणी जर केली असती तर दुबारा पेरणी करायला लागली असती. त्याच्यामुळं पाऊस आला नाही, त्यामुळे पेरणी झाली नाही. तर आज तुमच्यासाठी एक छान मी तुम्हाला फेसबुकबद्दल पण माहिती सांगणार आहे. पेमेंट कसं रील न टाकता आपलं वातावरण दाखवतो तुम्हाला टोटली कसं आहे. तर जण मला विचारतात, ताई तुमचं यूट्यूबचं पेमेंट किती आलं आहे. आज सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर देते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आज छान एक ॲप तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्याच्यातून तुम्ही छान पेमेंट कमावू शकता कमी वेळात. ज्यांना कॅमेऱ्यासमोर आवडत नाही रील्स बनवायला किंवा कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल नसतात, ते सुद्धा लोक या माध्यमातून पैसे कमावू शकतात. तर सगळ्यात पहिले म्हणजे मी तुम्हाला सांगणार का माझं यूट्यूबचे पेमेंट येतात का. तर हो, माझं यूट्यूबचं पेमेंट मला कमीत कमी 2 वर्ष आधीच चालू झालं होतं माझं यूट्यूबचं पेमेंट. आणि यूट्यूबचा आकडा असा सांगता येत नाही आपल्याला पेमेंटचा की किती आला ते. आणि याच्या आधी पण व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही ते बघू शकता. दुसरं म्हणजे फेसबुकसुद्धा पेमेंट मला चालू झालं आहे. तर त्याच्याबद्दल तुमच्याशी आज शेअर करायचं होतं. मला त्याच्यावरसुद्धा मला बराच वेळ लागला, का मला त्यातलं बरंचसं समजत नव्हतं. मग अपडेट बघून किंवा मैत्रिणीला विचारून, माझा मुलगा मला याच्यामध्ये मदत करायचा, त्याला तो सांगायचा. आणि सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे मला फेसबुक स्टार्ट करायला लावणारी व्यक्ती म्हणजे रश्मी सारंग सोनवणे, जिने मला फेसबुक स्टार्ट करायला लावलं. की ऑप्शन असो आपल्याकडे यूट्यूब नाही तर फेसबुक नाही तर इंस्टाग्राम. तर हे इंस्टाग्राम आणि फेसबुक हे तिन्हीच मला या गोष्टीमध्ये सांगितलं की हे ओपन करायचं, इथून फायदा होतो. आणि तिचं तर 5-6 वर्ष आधीपासून ओपन होतं, त्यामुळं मला याच्यातली काही माहिती नव्हती. मग तिने हळूहळू मला सांगितली. तिच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून ती मला जेव्हाही मला गरज पडते तेव्हा या गोष्टीची माहिती देते. आणि ते खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून असं असतं, जर एवढी मोठी ती यूट्यूबर, एवढी मोठी सेलिब्रिटी, माझ्यासाठी सेलिब्रिटी याच्यासाठी आहे की माझ्यासाठी तर ती मैत्रीण म्हणूनच आहे. आणि मी बोलताना नेहमी आम्ही नॉर्मलच बोलतो. मला नाही वाटत ती माझ्यासोबत बोलताना कधी सेलिब्रिटीसारखी वागत असेल. आम्ही नॉर्मल जसं पहिले होतो तसेच बोलते ती. पण एवढ्या बिझी शेड्यूलमधून तिला जेव्हाही फोन करते तेव्हा जर एखाद्यास नाही उचलणार तर ती स्वतःहून मलाच त्या गोष्टी सांगते. तर ती एक खूप छान गोष्ट आहे. तिचं म्हणणं असं असते का मला एक फायदा होतो, माझ्यासारख्या 4 लोकांना झाला तर तिलाही चांगलं वाटतं. तर तिने मला असंच सांगितलं असं ओपन करायचं, कसं काय करायचं. आणि मग ते ओपन केल्यानंतर हळूहळू मला कळलं. आणि मग मी रील्स बनवायला लागली. तसे मला रील्स बनवता येत होते इंस्टाग्रामच्या. तर ते मग त्याच्यावर अपलोड करायची. आणि फेसबुकचे थोडेसे नियम थोडे स्ट्रिक्ट असतात. कॉपीराईट तर नाही, पण लगेच मॉनिटायझेशन ऑफ होऊन जातं. जास्त आपण त्याच्यावर आपलं स्वतःचं कंटेंट द्यावं लागतं. फेसबुकवर कॉपी कंटेंट कमी द्यावं लागतं. हळूहळू मला मदत भरपूर प्रॉब्लेम येते, ते पण विचारून सर्च करून लक्षात आले. आणि नंतर ते पण सॉल्व झाले. आणि माझं पेमेंट फेसबुकचं चालू झालं. मला फेसबुकचं पेमेंट चालू व्हायला सुरुवातीला थोडासा त्रास झाला. बऱ्याचशा गोष्टी येत होत्या, पण जसं जसं यूट्यूबवर सर्च करून बघायची याचा प्रॉब्लेम काय आहे. तर यूट्यूबवर तुम्ही प्रत्येक गोष्ट सर्च केली तर तुम्हाला प्रत्येकाचा व्हिडिओ मिळून जातो. तर मी तसंच प्रयत्न करून फेसबुकचं सुद्धा केलं. तर फेसबुकवर ज्यांना कॅमेऱ्याच्या समोर नाही आवडत जायला, त्यांनी तिथे एक बोनस ऑप्शन आलं आहे. त्या बोनस ऑप्शनचा कसा तुम्हाला एक फायदा असतो, तुम्ही फक्त पोस्ट जरी केल्या तिथे फेसबुकवर, फक्त पोस्ट जरी केल्या तुम्ही, आणि पोस्ट केल्यानंतर काय होतं, तुमचे लाईक्स आणि तुम्हाला बघणाऱ्या लोकांची संख्या किती आहे, जसे लाईक्स मिळत जातात तसेच तुम्हाला बोनस पॉईंट वाढत जातात. आणि याच्यावर फास्ट बोनस पॉईंट होते. हे काही महिन्यापुरती असतं, त्या महिन्यात तुम्ही फायदा घेऊन घ्यायचा. चालू बंद होत राहतं ते, पण आता ते ऑप्शन पुन्हा चालू झालं आहे. आणि त्याचा फायदा घ्यायचा असेल तर फेसबुक तुम्ही ओपन केलं नसेल तर नक्की करा. आणि डेली पोस्ट टाका. ज्याला खूप लोकांना शायरी करतात, खूप लोक थॉट्स चांगले असतात, खूप लोकांचे सुविचार जे असतात ते खूप छान करतात.
ते तुम्ही त्याच्यावर एक पोस्ट टाकून द्या आणि त्याच्यात तुम्हाला फायदा मिळेल. जेवढी तुमची पोस्ट जास्त वाढेल, लोक बघणार, तेवढे तुमचं बोनस पॉईंट वाढते. आणि त्याच्यात तुम्हाला हे प्रयत्न करायचा, प्रयत्न करणं आपलं काम असतं. आणि लोकांना काय कंटेंट आवडतं हे तुम्ही लक्षात घेऊन जर कंटेंट त्याच्यात तुम्ही किंवा तुमचे थॉट, जसं तुम्हाला कॅमेरासमोर नाही यायचे पण तुम्हाला सुविचार चांगले येत असेल तर ते तुम्ही तिथे टाका, तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार. आणि जसं मला वेळ लागला 8-9 महिने, तसा तुम्हाला पण, कोणाला 3 महिने लागू शकते, कोणाला 4 महिने, आपापल्या कंटेंटवर डिपेंड असतं. आणि त्याचा फायदा मला आज झाला, तर मला फायदा झाला म्हटलं चला आपल्या व्ह्युअर्सची पण आपण शेअर करा. त्यामुळे तुम्ही फेसबुक थ्रूसुद्धा पेमेंट कमावू शकता. कारण कसं, मी घराच्या बाहेर जॉब नाही करू शकत, माझे मुलं आणि घरी कोणी मोठं व्यक्ती नाही मुलांना सांभाळणारं, तर त्याच्यामुळं घरात बसून हे छान ऑप्शन आहे. तुम्ही घरात बसूनसुद्धा जॉब करू शकता. हा आपल्या सवडीनुसार आपण हा जॉब आपला करू शकतो फेसबुकचा. जसा तुम्हाला वेळ मिळाला तसा तुम्ही करू शकता. जसं मला आता यूट्यूबवर कंटिन्यू डेली ब्लॉग नाही टाकू शकत, तर डेली काय काय टाकत, घरातलं भांडण तर मी कधी सोशल मीडियावर टाकत नाही, ना टाकत, ना आवडणारे, ना वेळ नसतो आम्हाला ना तेवढा. आणि तर माझं कंटेंट सिम्पल सोपं आहे. डेली रुटीन जे असतं ते टाकते. कधी कधी रुटीनला सुद्धा वेळ नसतो, मग ते सकाळी इतकी गडबड असते का हाती कॅमेरा घेऊन मला किचनमध्ये सुचतही नाही. त्याच्यामुळं ज्या दिवशी मला सवड असली थोडीशी कामाची, त्या दिवशी मी कॅमेरा घेऊन किचनचं डेली रुटीन तुमच्याशी शेअर करते, कधी नाईटचं. आणि जे डेली गोष्टी काही चांगल्या गोष्टी होतात, काही वाईट गोष्टी होतात, ते तुमच्याशी मी शेअर करते. आणि त्याच्यामुळे रोज काय शेअर करा, त्याच्यामुळे मग मी रील्स शेअर करते. शॉर्ट डेली ब्लॉग नाही होत माझा, तर मग मी रील्स तुमच्याशी शेअर करते. आणि ब्लॉग हप्त्यातून 2-3-4 ब्लॉग येत असून जास्त ब्लॉग येत नाही माझे. त्याच्यामुळं थोडंसं व्ह्यूजमध्ये पण प्रॉब्लेम येऊन जातो. पण मी डेली ब्लॉग नाही होत, माझं कामही असतात बाकी. जसं तुम्हाला माहिती आहे साड्यांचं पण असते माझं. आताच तर माझी लाईव्ह घेणं होत नाही आहे, तर लाईव्हला पण कंटिन्यू करणार आहे. अजून थोडासा माल येणार आहे तो, आणि मग सोबतच करू म्हटलं. तर असं तुम्हाला फेसबुकमध्ये जर पेमेंट कमवायचं असेल घरी बसल्या, तर नक्की तुम्ही यूट्यूबवर तुम्ही सर्च करा फेसबुक. तुम्हाला आता माहिती मिळाली असेल फेसबुकबद्दल, यूट्यूबचं पेमेंटबद्दल, आणि पेमेंट किती आलं ते पण तुमच्याशी मी शेअर करेन पुढच्या ब्लॉगमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि नक्की संधीचा फायदा घ्या. घरी बसल्या बसल्या तुम्ही पैसे कमावू शकता, आणि ते पण चेहरा न दाखवता. तर बाय बाय.